श्री स्वामी समर्थ। स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो। उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यामधील पहिला गुरुवार। या गुरुवारी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात। भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही। आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो। तसेच आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही मिळत नाही। मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी, आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा व सबस्क्राइब देखील करा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका। आता उद्या सकाळी आपण लवकरच उठायचं आहे। अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल। तसेच उद्या विनायक चतुर्थी देखील आहे, त्यामुळे आपल्याला गणपती बाप्पाची देखील पूजा सेवा करायची आहे। आता आपल्याला अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये देखील काही वस्तू टाकायच्या आहे, कारण की या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्त्व आहे। पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही, म्हणून आपण घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकाव्या। तर आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे। तसेच आपण चिमूटभर हळद देखील टाकायची आहे। हळद ही भगवान विष्णू व माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे। हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते। तसेच आपण एक दुर्वा देखील अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकावा। आता यात सर्व 3 वस्तू टाकल्यानंतर आपण अंघोळ करताना ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे। आता अगदी घरामधील एखादी व्यक्ती आजारी असेल किंवा एखादी व्यक्ती व्यसनाधीन असेल तर तिच्या देखील आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण या 3 वस्तू टाकायच्या आहे। तसेच ज्यांना पण नोकरी व व्यवसायामध्ये अडचणी अडथळे येत असतील तर अशा व्यक्तींनी अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये मध टाकावे। मध टाकून जर आपण अंघोळ केली तर नोकरी व व्यवसायामध्ये सर्व अडचणी अडथळे हे दूर होत असतात। आता या दिवशी आपण उंबरठ्याचं लेपन देखील करायचं आहे। आता उंबरठ्याचं लेपन करताना हळद आणि गोमूत्र एकत्र करून उंबरठ्याचं आपण लेपन करावं। तसेच आपण आपला मुख्य दरवाजा देखील स्वच्छ पुसून घ्यायचा आहे। त्या मुख्य दरवाजावरती आपण शुभ लाभ हे लिहायचं आहे। आता आपल्या दरवाजावरती शुभ लाभचं स्टिकर असेल तरी पण आपण कुंकवाने शुभ लाभ लिहायचा आहे। आपण जर कुंकवाने शुभ लाभ लिहिलं तर आपल्या घरामध्ये नेहमी शुभ कार्य ही होत असतात। तर आपण कुंकू घ्यायचं आहे, त्यामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकायचं आहे आणि कुंकवाने आपल्या मुख्य दरवाजावरती आपण शुभ लाभ लिहायचा आहे। आता त्यानंतर आपण दरवाजावरती स्वस्तिक देखील काढायचं आहे। हळदीमध्ये आपण गोमूत्र टाकून आपण मुख्य दरवाजावरती स्वस्तिक काढावं। स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं। जिथे पण स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभ कार्य ही होत असतात। तसेच आपण जर मार्गशीर्ष गुरुवारची म्हणजेच महालक्ष्मीची पूजा मांडणार असाल तर पूजा मांडायच्या अगोदर आपण जे काही चौरंग ठेवणार आहोत त्या चौरंगाखाली देखील आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे। तिथे देखील तुम्ही कुंकवाने स्वस्तिक काढू शकता। तिथे जर स्वस्तिक काढलं तर माता लक्ष्मीची अखंड कृपा ही आपल्यावरती राहत असते व आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता ही देखील भासत नाही। आता या दिवशी आपल्याला एका झाडाची पान आणायची आहे, पण त्या अगोदर आपल्याला गणपती बाप्पाची देखील पूजा करायची आहे, कारण की या दिवशी विनायक चतुर्थी देखील आहे। बाप्पाला आपण अगोदर शुद्ध जलाने अभिषेक करावा, त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे। अभिषेक करत असताना ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे। विशेषतः तुमच्या घरातील लहान मुले असतील तर त्यांना ही सेवा करायला सांगावी। यामुळे बाप्पाचा आशीर्वाद त्यांना प्राप्त होत असतो व मुलांची अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये प्रगती होत असते। तसेच अभिषेक करून झाल्यानंतर त्यामधील थोडंसं पाणी आपण स्वतः ग्रहण करायचं आहे, आपल्या मुलाला देखील ग्रहण करायला द्यायचं आहे। यामुळे बाप्पा आपल्यावरती कधीही कोणतंही संकट हे येऊ देत नाही। त्यानंतर गणपती बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करायच्या आहे। मग जास्वंदीचं फूल असेल किंवा 21 दुर्वाची जुडी असेल, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य असेल, मोदक असतील, आपल्याकडे ज्या गोष्टी उपलब्ध असतील त्या गोष्टी तुम्ही बाप्पाला नक्कीच अर्पण कराव्या। तसेच आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी या दिवशी आपण बाप्पाला एक टिलक लावायचा आहे। तर आपण हळद घ्यायची आहे आणि आपण थोडंसं शुद्ध तूप घ्यायचं आहे। आपण हळदीमध्ये थोडंसं शुद्ध तूप टाकायचं आहे, ओलं करून घ्यायचं आहे आणि याचा टिळक आपल्याला गणपती बाप्पाच्या कपाळावरती लावायचा आहे। आता लावत असताना ओम गण गणपतये नमः या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे। त्यानंतर तुमची इच्छा मनोकामना बाप्पाला सांगायची आहे। मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो, घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही, जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने बाप्पाला सांगायचं आहे। त्यानंतर त्या टिळ्यावरती आपण थोड्याशा अखंड अक्षता देखील अर्पण करायच्या आहे। यामुळे बाप्पाची कृपा ही आपल्यावरती सदैव राहते व आपली इच्छा देखील पूर्ण होत असते।
आता या दिवशी आपण औदुंबर वृक्षाजवळ जायचं आहे। साक्षात दत्त निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे। 21 गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली। औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात, कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील। तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना देखील पूर्ण होतील। या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल। या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्य प्राप्ती होईल। औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतराची पापे नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती देखील होते। आता आपण औदुंबर वृक्षाखाली जायचं आहे। त्या अगोदर आपल्याला एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे। आपल्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर त्या पाण्यामध्ये आपण 2 थेंब गंगाजल टाकावं। तसेच त्यामध्ये आपल्याला थोडीशी साखर देखील टाकायची आहे। तसेच आपण एक मातीची पंती किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे। आता हे सर्व घेऊन औदुंबर वृक्षाजवळ जायचं आहे। आता अगदी दत्त महाराजांच्या मंदिरासमोर किंवा स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असेल तर तिथे देखील औदुंबर वृक्ष असतो। तुम्ही तिथे जाऊ शकता किंवा शेतामध्ये जरी औदुंबर वृक्ष असला तर तिथे गेला तरी पण चालेल। औदुंबर वृक्षाजवळ गेल्यानंतर आपण प्रथम तिथे शुद्ध जल अर्पण करायचं आहे। त्यानंतर आपण तिथे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। आता या दिव्यामध्ये आपण शुद्ध तूप टाकायचं आहे। तसेच चिमूटभर हळद देखील या दिव्यामध्ये टाकायची आहे। दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे, फूल व्हायचं आहे। दिव्याखाली थोड्याशा अखंड अक्षदा देखील अर्पण करायच्या आहे। त्यानंतर आपण झाडाला देखील हळदी कुंकू अर्पण करावं, फूल अर्पण करायचं आहे, अक्षदा अर्पण करायची आहे। तसेच तिथे मुंग्या असतात, त्या मुंग्यांना देखील आपण साखर टाकायची आहे। वृक्षाला 11 प्रदक्षिणा करायच्या आहे। आता प्रदक्षिणा करत असताना आपण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करत राहायचा आहे। आता आपला जप करून झाल्यानंतर आपण औदुंबर वृक्षाजवळ परत यायचं आहे। औदुंबराच्या खोडाजवळ आपण आपलं डोकं टेकवायचं आहे। आपली इच्छा मनोकामना औदुंबर वृक्षाजवळ सांगायची आहे। आता आपली कोणतीही इच्छा असो ती एकच इच्छा आपण मनामध्ये धरायची आहे। मग नोकरी मिळत नाही किंवा संतान प्राप्ती होत नाही, जे काही आहे ते औदुंबर वृक्षाला सांगायचं आहे। तसेच औदुंबर वृक्षाजवळ म्हणायचं आहे की मी या झाडाचं एक पान घरी घेऊन जात आहे, ते कोणत्या कारणासाठी नेत आहात ते देखील सांगायचं आहे। मग जी इच्छा आपण त्या पानावरती लिहिणार आहात तेच आपण औदुंबर वृक्षाजवळ सांगायचं आहे। आता औदुंबर वृक्षाचं आपण एक पान तोडायचं आहे। आता हे पान आपण घरी घेऊन यायचं आहे। येताना मध्ये कुठेही थांबायचं नाही, आपण डायरेक्ट घरी यायचं आहे। घरी आल्यानंतर आपण थोडंसं गंगाजल घ्यायचं आहे। पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाका। त्या पाण्याने हे पान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, स्वच्छ पुसून घ्यायचं आहे। आता या पानावरती आपली जी काही इच्छा आहे ती आपण लिहायची आहे। मग अगदी धनप्राप्ती व्हावी असे वाटत असेल तर धनप्राप्ती लिहू शकता किंवा नोकरी लिहू शकता। आता हे पान आपण एका ताम्हणामध्ये ठेवायचं आहे। या पानावरती थोड्याशा अखंड अक्षदा देखील अर्पण करायच्या आहे। आता या पानावरती आपण इच्छा लिहित असतो तेव्हा तुम्ही चंदनाने लिहू शकता किंवा हळदीमध्ये थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे आणि त्याने तुम्ही तुमची इच्छा त्या पानावरती लिहू शकता। आता आपल्याला देवघरामध्ये अगोदरच एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि आपल्याला काही सेवा देखील करायची आहे, कारण की आपण फक्त उपाय केले आणि जर सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काही एक रिझल्ट बघायला मिळत नाही। तर आपण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा 21 वेळा किंवा 108 वेळा जप करायचा आहे आणि तुमची इच्छा मनोकामना परत तुम्ही व्यक्त करायची आहे। भगवान श्री गुरुदेव दत्त असतील किंवा श्री स्वामी समर्थ महाराज असतील त्यांना तुमची इच्छा मनोकामना सांगायची आहे। आता हे पान आपल्याला दिवसभर तिथेच राहून द्यायचं आहे। हे पान अगदी आपण सकाळीच तोडून आणायचं आहे, सकाळी 12च्या आत तोडून आणायचं आहे। दिवसभर तिथेच राहून दिल्यानंतर आपण संध्याकाळी हे पान तिथून उचलायचं आहे, औदुंबर झाडाजवळ जायचं आहे। आता हे पान आपण एखाद्या लाल रंगाच्या पोटलीमध्ये देखील बांधू शकता आणि औदुंबराची जी काही जाड फांदी आहे त्या जाड फांदीला आपण हे पान बांधायचं आहे किंवा तुम्ही त्या औदुंबर वृक्षाखाली थोडासा खड्डा करायचा आहे आणि त्या खड्ड्यामध्ये देखील तुम्ही हे पान पुरवू शकता। यामुळे आपली इच्छा मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होते। आता ते पान तिथे पुरल्यानंतर परत आपली इच्छा श्री गुरुदेव दत्तांना सांगायची आहे। आता त्या पानावरती जी इच्छा आपण लिहिली होती तीच इच्छा आपण परत सांगावी। यामुळे आपली कितीही कठीण इच्छा असो ती लवकरात लवकर पूर्ण होत असते। आता घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल, फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।